Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पत्रकार कल्याणकारी योजनेच्या सध्याच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात जिल्हा माहिती अधिकारी यांना मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिनांक 13 जून रोजी निवेदन सादर करण्यात आले, ज्यामुळे पत्रकारांच्या हिताचे रक्षण होईल आणि त्यांना योजनेचा अधिक चांगला लाभ घेता येईल अशी अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून योजनेच्या नियमांमध्ये काही बदल करण्याची मागणी होत होती. या निवेदनाद्वारे ही मागणी आता अधिकृतपणे मांडण्यात आली आहे. सादर केलेल्या निवेदनात योजनेच्या सध्याच्या तरतुदींमध्ये कोणत्या सुधारणाची आवश्यकता आहे यावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये सन्मान योजनेची वयाची अट 58 वर्ष करावे आणि अनुभवी अट 25 करावे, उत्पन्नाची अट 2 लाखावरून वाढवून ते 8 लाख करावे, आरोग्य योजनेचा लाभ देताना ठराविक आजाराची मर्यादा रद्द करून ही योजना सर्व प्रकारच्या आजारासाठी लागू करण्यात यावे. याशिवाय पत्रकारांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा आयोजन करण्यात यावे. पत्रकार हॉस्पिटलमध्ये असताना त्याला या योजनेचा उपयोग झाला पाहिजे. पत्रकाराच्या मृत्यूनंतर किमान 5 लाख रुपयांची मदत संबंधित पत्रकाराच्या पत्नीला किंवा मुलांना मिळाली पाहिजे. ही रक्कम मृत्यूनंतर 1 महिन्याच्या आत तातडीने देण्यात यावी. तसेच त्यासाठी देखील अधिस्वीकृती पत्रिकेची अट नसली पाहिजे. यासारख्या अशा विविध मुद्द्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन जिल्हा माहिती अधिकारी यांना देण्यात आले. त्यांनी हे निवेदन स्वीकारले असून यावर योग्य विचार करून शासनाकडे शिफारस केली जाईल असे आश्वासन दिले. या सुधारणांमुळे जिल्ह्यातील पत्रकारांना अधिक बळकटी मिळेल आणि त्यांना सामाजिक सुरक्षितता प्रदान होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या सकारात्मक घडामोडीमुळे जिल्ह्यातील पत्रकार वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. निवेदन देताना यावेळी या ठिकाणी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंग राजपूत, जितेंद्र कायस्थ, कासिम शेख, वसीम शेख, शिवाजी मामलकर, राजेश डिडोळकर, दीपक मोरे, राम हिंगे, अजय राजगुरे, सुनील मोरे, रहमत अली, अभिषेक वरपे यासह आदी पत्रकार लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने बुलढाणा जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो होतो. पवनकुमार राठोड साहेबांना आम्ही भेटलो, त्यांना निवेदन दिलं. एक प्रकारच्या शिफारसी, सूचना आणि काही मागण्या या संदर्भात आम्ही आज भेटलो आहे. पत्रकारांच्या ज्या कल्याण योजना आहेत त्याच्यामध्ये काहीतरी बदल करण्यात यावे आणि ज्या काही जाचकटी आहेत त्या रद्द करण्यात यावे यासाठी आम्ही भेटलो. जसं पत्रकारांच्या पेन्शनसाठीची जी योजना आहे त्या योजनेमध्ये जी अट आहे ती 58 वर्ष करावी, अनुभवाची अट 25 वर्ष करावी. काय झालं की द्यायची आहे, सरकारच्या मनात आहे आम्हाला सगळ्यांना सन्मान पेन्शन द्यायची, पण होतं आहे काय की त्याच्या ज्या अटी आहेत त्या एवढ्या कठीण आहेत की त्याच्यामध्ये कोणी त्या निकषामध्ये बसत नाही आणि म्हणून या सगळ्या अटी रद्द करण्यात यावे या संदर्भातलं निवेदन आम्ही दिलेलं आहे. अनेक या सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. जसं शंकरराव चव्हाण जी आरोग्य योजना आपल्यासाठी आहे पत्रकारांसाठी, त्याची जी निधीची अट आहे ती थोडीशी वाढवून देण्यात यावी. त्याच्यानंतर त्याच्या वारसाच्या बाबतीतले काही जाचकटी आहेत त्या रद्द करण्यात याव्या. या संदर्भात आम्ही सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि उत्पन्नाची जी अट आहे ती 2 लाखावरून जवळपास 8 लाख रुपये करण्यात यावी असं सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. जवळपास अशा 11 ते 12 मागण्या आम्ही या संदर्भात दिलेल्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी खूप चांगलं हे घेतलेला एक चांगला पाऊल उचललं आहे. सगळ्या पत्रकार संघाच्या वतीने त्यांनी काहीतरी सूचना बोलवलेल्या आहेत आणि त्या अंतर्गत या सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. आम्हाला अपेक्षा आहे आणि मागणी आहे आणि विश्वाससुद्धा आहे की माननीय देवेंद्रजी या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्याच्यावर गंभीरतेने विचार करतील आणि पत्रकारांच्या हितास्तव जे जे काही होईल, जे जे शक्य होईल ते सगळं चांगलं करतील.